नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला मोठी आणि महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत। कुर्ला बस अपघात प्रकरणी तिघांचा या बस अपघातात मृत्यू झालेला आहे। 17 जण जखमी झालेले आहेत। कुर्ला एलबीएस रोडवर भरधाव बेस्ट बसनं अनेक वाहनांना धडक दिलेली, अनेक पादचाऱ्यांना चिरडलेलं आहे। जखमींवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यात तिघांचा मृत्यू झालेला आहे, 17 जण जखमी झालेले आहेत आणि या प्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती आमदार मंगेश कुडाळकर यांनी दिली आहे। काय सांगाल, आज मोठी दुर्घटना ही पश्चिम परिसरात झालेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जमाव सुद्धा मोठ्या प्रमाणात। काय नेमकी घटना घडली, काय माहिती तुम्हाला अधिकाऱ्यांकडून मिळालेली आहे? आज या ठिकाणी आपल्या कुर्ला स्टेशन पासून जी आपली बीएसटीची बस आहे, इलेक्ट्रिक बस आहे आणि त्या ठिकाणी ती निघाली आणि थोड्या अंतरावरच तिचा ताबा सुटला चालकाचा आणि तिथून त्यांनी जे संपूर्णपणे या ठिकाणी संपूर्ण रस्त्यावरचे पब्लिक, त्यानंतर गाड्या जे भेटतील त्या सर्व ठोकत शेवटी तो ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरच्या इथे त्याने गाडी ठोकलेली आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे कॅज्युलिटी झालेले आहेत। आता मी भावा हॉस्पिटलला जातो आहे, पोलीस यंत्रणेला सुद्धा सांगितलेलं आहे आणि जो चालक आहे तो सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याच्यावरती तर कारवाई सक्त होणारच आहे, पण त्यापूर्वी पहिला प्रथम आपलं कर्तव्य आहे तर जे जखमी आहेत त्यांना वाचवणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो आहोत। त्यामध्ये पोलीससुद्धा जखमी झाले, पोलिसांची गाडीसुद्धा, त्याच्यामध्ये 3 पोलीससुद्धा जखमी झालेले आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितच ही अत्यंत गंभीर अशी दुर्घटना आहे आणि त्या ठिकाणी आम्ही जेवढं सहकार्य या सर्व रुग्णांना करता येईल आणि ज्यांचे जीव वाचवता येतील हे पहिलं प्रथम काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। ज्यांचा मृत्यू झाला त्यांना सरकारकडून काही मदत मिळेल का? नक्कीच त्यासाठी पहिलं प्रथम आपण त्यांना वाचवण्याचं महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर मृत्यूची झाली असतील त्यांना नक्कीच मी सरकार दरबारी सांगेन की त्यांना अधिकाधिकची मदत मिळावी।